2 ऑगस्ट 2026च्या खेळघराच्या थेट भेट कार्यक्रमात आकाश कत्रावत या खेळघराच्या विद्यार्थ्याने त्याचे मनोगत मांडले. इयत्ता 3री पासून खेळघरात येणारा आकाश आता IIT इंजिनियर झाला आहे. ऐकूयात तर त्याचे मनोगत. लहानपणापासून खेळघरात मी पण येतोच आहे. इथे मी फक्त पुस्तकाचं शिक्षण घेतलं नाही, तर मी शिस्त शिकलो, आत्मविश्वास शिकलो, कसे पाहायचे ते शिकलो. ताई आणि काकू नेहमी आपल्याला परिस्थितीची पलीकडे जाऊन कसं विचार करायचा त्याचा प्रेरणा देत राहिले. आणि खेळघरामध्ये अनेक पाहुणे येत राहतात, अशात त्यांचा अनुभव आमच्या सोबत शेअर करत असतात. प्रत्येक संवाद मला मोठा स्वप्न पाहण्यासाठी प्रेरणा देतो. मी 3रीत असताना एक स्वप्न पाहिलं होतं, म्हणजे IIT मध्ये जायचं म्हणून. एक दिवशी मला IIT मध्ये शिकायचं म्हणून. त्या वयात हा प्रवास किती कठीण असेल ह्याची काही कल्पना नव्हती. पण मला एक गोष्ट माहीत होती, जेव्हा कोणीतरी तुमच्यावर विश्वास ठेवतो तेव्हा स्वप्न सत्यात उतरवणं शक्यता असते. आणि खेळघरांनी माझ्यावर विश्वास ठेवला. शाळेच्या जीवनात मी स्कॉलरशिप टाईप, ऑलिम्पियाड आणि हायर लेवलचे जे मॅथमॅटिक्सचे एक्झाम असायचे त्यांना मी पाठ घ्यायचो. तर माझ्या शाळेत टीच फॉर इंडियाचे फेलोशिप होते. तर त्यांनी मला JEE परीक्षेबद्दल माहिती दिली. ते फक्त शिक्षक नव्हते, तर ते माझे मार्गदर्शक आणि मित्र सारखे बनले होते. त्यांनी मला विश्वास दिला की माझ्यासारखी मुले पण मोठी स्वप्न बघू शकतात. पण माझा गणितात आवड पाहून सुषमा यार्दी काकूंनी मला भास्कराचार्य प्रतिष्ठानमध्ये प्रवेश मिळवून दिला. तिथे मी उच्च गणित शिकलो. आणि कोविड काळ आला. त्या काळात जसं सगळ्यांचंच ऑनलाईन झालं होतं, माझं बी 11वी 12वी ऑनलाईनच झालं. तर मी युट्यूबवरनं कोर्सेस शिकायला चालू केलं. आणि माझी शाळेतले एक मॅम आहेत, NIT पास आहेत त्या, तर ते बी मला शिकवायच्या. आणि कोविड जसं संपलं त्यानंतर संध्या काकूंनी आमच्यासाठी गुरुकुल अकॅडमीमध्ये प्रवेश घेऊन दिला, सायन्समध्ये होतो म्हणून. तर शेवटी मी JEE परीक्षा दिली आणि JEE मेन्स आणि JEE ॲडव्हान्स दोन्ही परीक्षा मी क्वालिफाय केली. आणि म्हणजे तो क्षण माझ्यासाठी खूप आनंददायक होता. 3रीचं पाहिलेलं स्वप्न आखरी पूर्ण झालं, म्हणून मी अतिशय खूप खुश होतो. आणि क्वालिफाय झाल्यानंतर मला IIT खरगपूर BTech इन इंडस्ट्रियल अँड सिस्टम्स इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन भेटलं. JEEचा निकाल लागल्यानंतर IIT मध्ये प्रवेश घेण्याच्या अगोदर माझ्याकडे 2-3 महिने होते. तर मी त्या काळात खेळघराला मदत केली. दीपालीताईंच्या वर्गाला जायचो किंवा संगीताताईंचं काही काम असं खेळघरांचं त्यांना मदत करायचो. आणि माझा जो कॉलेजचा प्रवास होता हा फक्त एक नवीन जग होतं माझ्यासाठी. ते नवीन शहर होतं, नवीन माणसं होती आणि खूप काही नवीन गोष्टी होत्या. आणि वेगळ्या माइंडसेटची तिथं लोक होती. त्यांच्यासोबत राहून नवीन अनुभव घ्यायचा हा पण मला खूप चांगला म्हणजे अनुभव भेटला. अभ्यास केला मी तिथं, पण बाकी गोष्टी बी एक्सप्लोअर केल्या. जसं स्पोर्ट्स असेल नाही का, क्रिकेट, बॅडमिंटन येत नव्हतं, बास्केटबॉल येत नव्हतं, मग टेबल टेनिस येत नव्हतं, ते शिकलो. मग कल्चरल इव्हेंट असतात भरपूर सारे, त्यामध्ये भाग घेतला. पण मी अपयश तुमचे भविष्य ठरत नाही. म्हणजे मी पुन्हा मेहनत केली, बॅकलॉग पूर्ण केलं आणि पुढच्या इयरमध्ये भरपूर हार्डवर्क करून परत बॅकलॉग न लागावं ह्याची मी काळजी घेतली. आणि सक्सेसफुली आता मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं IIT खरगपूरमधनं. आणि जो सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो म्हणजे जॉब घेणं कॉलेजकडनं, ते बी मी टेक महिंद्रामध्ये मिळवलं आहे. पण मला एक मनापासनं गोष्ट सांगायची आहे, म्हणजे IIT मध्ये प्रवेश मिळवणं कठीण आहे, पण तिथं जाऊन कम्प्लीट करून बाहेर पडणं ते त्याच्यापेक्षा जास्त कठीण आहे. आणि फायनान्शियल प्रॉब्लेम पण होते. तर त्यावेळी खेळघरांनी मला फक्त भावनिक आधार नाही तर आर्थिक मदतही केली. फीची काळजी करण्याऐवजी मी शिक्षणावर आणि विकासावर लक्ष केंद्रित करू राहिलो. याशिवाय कॉलेजची फी हेल्प करण्यासाठी सार्थक फाउंडेशन म्हणून त्यांनी मदत केली. आणि माझा जो इतर खर्च होता कॉलेजमध्ये राहण्याचा, खाण्याचा किंवा फिरण्याचा, तो शुभदा काकूंनी खूप मदत केली. त्यांनी डोनर वगैरे शोधले आणि मला कंटिन्युअसली सपोर्ट केलं. आणि प्रसन्न काकांनी बी मला गुरुमंत्राकडनं वेळोवेळ मदत केली. आणि मी सर्वात जास्त आभार प्रियंकाताईंचं मानन, कारण की ते कंटिन्युअसली मला माझे डॉक्युमेंट्स असतील किंवा चेक वगैरे पैसे पाठवणे अकाउंटला, ते ताई बघायचे. मी नसलो तरी ताई स्वतःहून लिहून काढून माझ्या अकाउंटला ट्रान्सफर करून द्यायच्या. तर तुमच्या मदतीमुळे अनेक आयुष्य बदलतात. आज मी त्यांचं जिवंत उदाहरण आहे.